पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। हरिश्चंद्र तांड्याच्या समस्या ऐरणीवर मुखेड तालुक्यापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या हरिश्चंद्र तांड्यात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे। 16 ऑगस्ट रोजी चलो तांडे की ओर या अभियानांतर्गत बामसे प्रणित भारत मुक्ती मोर्चासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तांड्याला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। 45 ते 50 घरांचा आणि सुमारे 100 ते 150 लोकसंख्या असलेल्या या तांड्यात आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था झाली नाही। नागरिकांना 4-5 किलोमीटर अंतरावरून सावरगाव वाडी येथून दुचाकीवर पाणी आणावे लागत असल्याची तक्रार आहे। तांड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर मुखेड लातूर महामार्ग आहे, मात्र प्रवाशांसाठी बस थांबा किंवा निवारा नसल्याने ऊन पाऊस आणि थंडीत नागरिकांना रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागते। तांड्यात अंगणवाडी असूनही ती नियमित सुरू नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। तसेच जिल्हा परिषदेची शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी समाज मंदिर नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी तांड्यात स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रमही झाला नसल्याचा दावा नागरिकांनी केलाय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या पाहणीमध्ये मोतीराम पवार तांदळीकर, सचिन चव्हाण चांडोळकर, रामचंद्र जाहिरे जुन्नेकर, दीपक राठोड, शंकर पाटील, गजानन पाटील वडजे, गजानन कोमलकर, शेख मोईन भाई, पुरुषोत्तम सोनखांबे आणि परमेश्वर कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। झालेला नाही। बरं, त्याच्याबद्दल काही तुम्हाला कल्पना मिळाली ग्रामसेवकाकडून किंवा असं कुणाकडून काही नोटीस वगैरे सूचना फडकवायचं आहे? सूचना तुम्हाला ग्रामपंचायत ही कोणती आहे? शिरूर दबडे आहे का? बरं, इथं काही झेंडा वगैरे फडकवण्याची काही इथं व्यवस्था नाही का? अंगणवाडीची बाई एवढी झेंडा फडकून तर जायला पाहिजे ना। अंगणवाडीची इमारत असून सुद्धा अंगणवाडीची बाई झेंडा फडकवलेली नाही। आलीच नाही। बरं, ग्रामसभेसाठी तुम्हाला इथं काय सांगितलं जाते का? ग्रामसभेची काही माहिती दिली जात नाही आणि काल ग्रामसभा तुमची घेतली नाही। ग्रामसभेची तुम्हाला कल्पना नाही किंवा कुठे सभेसाठी कुठे या म्हणून तुम्हाला कुठली नोटीस माहिती काही दिली नाही? भयंकर अवघड आहे। अच्छा, हा इथला एक मुख्य प्रश्न आहे की इथल्या बालकांसाठी जी अंगणवाडी असते, शाळा असते, ती अंगणवाडीची सोय केलेली असून शिक्षिके अभावी इथल्या मुलांना ते शिकवलं जात नाही, त्यांना वेळेवर खाऊ वाटप केलं जात नाही आणि त्यांना शिकवलं जात नाही। तर हा एक मोठा इथला गंभीर प्रश्न आहे। याबाबतची चर्चा करण्यासाठी ही समस्या तांडा गाव वाडी विकास समस्या ह्या पाहण्यासाठी आपण त्यांचं निर्मूलन करण्यासाठी, त्या सोडविण्याच्या संदर्भात सहकार्य करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो। आपण सर्वांनी आम्हाला ही माहिती दिली। आपली ही माहिती आम्ही नक्कीच शासनापर्यंत पोहोचून आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी मुखेड प्रतिनिधी परमेश्वर सोनकांबळे।